आता येत नाही का तुम्हाला? हे बघा मी दाखवते. पिक्सआर्ट ॲप आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचं. ठीक आहे. हे बघा पिक्सआर्टवर दाबून धरायचं आपल्याला. त्यानंतर स्टार्ट एडिटिंग ऑप्शन येतं. ठीक आहे. स्टार्ट एडिटिंगमध्ये गेल्यानंतर एकच मिनटं येत आहे. ठीक आहे. ॲडिट अ फोटो हा ऑप्शन दाखवतो आपल्याला. ठीक आहे. ॲडिट अ फोटो क्लिक करायचं. त्यानंतर रिकामं फ्लायर घ्यायचं आपलं. रिकामं फ्लायर घेतलं. ओके. आणि त्यानंतर एकच मिनटं ॲड ऑप्शन दाखवतं बघा खाली. ॲड अ फोटो बघा दिसतंय. ॲड फोटो ऑप्शन दाखवलं. त्यावरती गेल्यानंतर हे बघा सपोज आता मला ह्या मॅडमचं फ्लायर बनवायचं आहे. ओके. मी ॲड क्लिक करणार. ठीक आहे. आणि त्यानंतर हे बघा इथं कात्रीचं चिन्ह दिसतंय तुम्हाला कटआउट. त्या कात्रीवर क्लिक करायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर शेपमध्ये क्लिक करायचं आणि गोल शेपवर क्लिक करायचं. ठीक आहे. मॅडमचा फोटो एक व्यवस्थित घेऊया आपण. थांबा बॅक करते मी. व्यवस्थित फोटो नाही आला. एक कात्रीच्या चिन्हावर क्लिक करायचं. शेपमध्ये क्लिक करायचं आणि गोल क्लिक करायचं. ओके. चेहऱ्यावरती घेऊन जायचं आणि थोडासा चेहरा आपला असा ब्राईट करायचा. ओके करायचं. आणि तोच चेहरा आता इथं मोठा करायचा आपल्याला. मग त्यांना ओळखलं पाहिजे ना सगळ्यांनी. दिसतंय या प्रकारे. ओके. आता मॅडमचं नाव काय आहे? त्याच्यामध्ये बघा टेक्स्ट दिसतंय खाली. टेक्स्टवर क्लिक करायचं. किती सिम्पल आहे. मॅडमचं नाव आहे सुषमा जाधव. ओके. खाली यायचं. मॅडम कुठून आहे? पुण्यावरून. तर त्यांना पुणे टाकायचं. ओके. पहिलं अक्षर कुठेही कॅपिटल ठेवत चला. थोडंसं प्रोफेशनल वागा. ओके. सकाळी कोणाचं तरी फ्लायर आलं होतं ग्रुपमध्ये. काय केलं होतं? पहिलं अक्षर स्मॉल. आता बोलले असते तिथं पण नाही बोलले मी. जाऊ द्या म्हटलं नवीन आहे. पण ॲटलिस्ट त्यांच्या अपलाईन त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. ओके करायचं वर. ठीक आहे. आणि ते नाव आपल्या दोन्ही बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित त्या वरच्या लाईनच्या खाली आणि हे बघा या वरच्या लाईनच्या खाली आणि खालच्या लाईनीच्या वर या प्रकारे आपल्या दोन्ही बोटाच्या सहाय्याने हे बघा थोडंसं तिरकं झालं आहे ते. मी सरळ करते. दिसतंय असं पण छोटं करू शकतो. व्यवस्थित बघून घ्यायचं. दिसतंय का व्यवस्थित? ओके दिसतंय. ठीक आहे. या प्रकारे फ्लायर बनवायचं. समजलं? आणि कॉपी टेस्ट इथं ओके केल्यानंतर वर डाउनलोड ऑप्शन दाखवतं बघा. सेव्ह ऑप्शन दाखवतं. इथं सेव्हवर क्लिक करायचं आणि डन करायचं. काय करायचं आहे समजलं?